प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट असं टिचिंग कसं करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया। तर आता आपण ह्या फ्रंट आपण तयार करून घेतलेला आहे आणि हे बाजूचा जो भाग आहे तो आपण सिंगल जोडणार आहोत। कारण बऱ्याचदा काय होतं, ब्लाऊज कडक असतं किंवा सुळसुळ असतं तर फिनिशिंग खराब दिसते जर म्हणजे तसंच जोडलं तर आपण या प्रकारे जोडून घेऊया। आणि तुमचा म्हणजे प्रिन्सेस कट व्यवस्थित आला पाहिजे, खड्डे खुड्डे नसले पाहिजे, तरच प्रिन्सेस कट जोडल्यावर एकदम परफेक्ट कुठंही चून येत नाही। तर तुम्हाला कट करताना व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तर आता आपण ही एक साईड जोडून घेऊया आणि नंतर खालून पुन्हा अस्तर साईड जोडूया। म्हणजे जी फिनिशिंग आपल्याला ती आतून जाणार आहे, टीप म्हणजे ग्राउंड टीप होणार आहे। तर या प्रकारे आपण एक साईड अगोदर जोडायची, एक साईड नंतर जोडायची, म्हणजे वरचा कपडा अगोदर जोडून घ्यायचं किंवा अस्तर जोडून घ्यायचं। तर या प्रकारे तुम्ही जर जोडलं तर तुमचं प्रिन्सेस कट एकदम परफेक्ट दिसतं, पण फिनिशिंग पण येते आणि दोरे किंवा जाड असेल कपडा तर टोचत सुद्धा नाही। तर या प्रकारे आपण जोडून घेतलेला आहे एकदम परफेक्ट। तर पाहू शकता ही आहे उलटी बाजू, एकदम फिनिशिंगमध्ये आपलं आलेलं आहे परफेक्ट। तर असे हे परफेक्ट ब्लाऊज शिवण्यासाठी किंवा फिनिशिंग येण्यासाठी काही ट्रिक्स असतात त्या वापरायच्या आणि परफेक्ट असं हे ब्लाऊज टिचिंग करायचं। तर आपलं हे परफेक्ट आपण प्रिन्सेस कट तयार करून घेतलेला आहे। आता पहा, हे आपण एक्स्ट्राचं होतं ते कट करून टाकले आणि आता हे मधोमध करायचं आपल्याला। ही खालची बाजू मी कट करणार नाही, ती बाजू ते आपण काय करायचं, तिथे एक टक्स द्यायचा। म्हणजे प्रिन्सेस कट जरी थोडा पप कमी आला असला तर ही टिप दिल्यामुळं, हा टक्स घेतल्यामुळं प्रिन्सेस कटला अजून फुगा येतो आणि परफेक्ट असं हे प्रिन्सेस कट कितीही मोठी छाती असली तरी बसतं आणि छान पण दिसती व्यवस्थित। एकदम खालची लाईन जी आहे ती सरळ येते। बऱ्याच जणाला नवीन शिकत असताना क्रॉस दिसतं आणि ते तसंच शिवतात तर ब्लाऊजची फिनिशिंग एकदम खराब येते। तर तसं न करता एकदम परफेक्ट आता पाहू शकता आपलं दोन्ही आपण तयार करून घेतलेले आहे, एकावर एक ठेवायचं आणि या प्रकारे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे परफेक्ट। म्हणजे गळा जोडल्यावर किंवा मोंढा वगैरे जोडून घेतल्यावर कमी जास्त होऊ नये, उंची कमी जास्त होऊ नये, तर त्यासाठी आपल्याला ह्या परफेक्ट ज्या ट्रिक्स आहेत त्या वापरायच्या आणि परफेक्ट ब्लाऊज आपलं फिनिशिंगमध्ये हे करून घ्यायचं। एकदम परफेक्ट कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचा, गळा वाकडा तिकडा असेल ते सुद्धा आपण कट करून घेऊया। तर या प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे प्रिन्सेस कट। पाहू शकता दोन्ही साईड आपण एकावर एक ठेवून परफेक्ट करून घेतलेले आहेत। आणि काच बटन लावण्याच्या अगोदर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत। तुमचं कोणतंही ब्लाऊज असो, या प्रकारे आपल्याला दोन्ही साईड आपल्याला एकदम परफेक्ट करून घ्यायच्या। पाहू शकता एकदम कुठंच चोळ वगैरे किंवा वर प्रिन्सेस कटला अजिबात कुठंच चुनी वगैरे आलेली नाही। या प्रकारे आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची, असे खड्डे खुड्डे जास्त द्यायचा नाही, असं गोल आकार करून घेतल्यामुळं एकदम परफेक्ट पाहू शकता खाली पण तेवढंच फिनिशिंग आहे आणि वर पण तेवढंच फिनिशिंग आहे। तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे प्रिन्सेस कटची टिचिंग कटिंग। आणि तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। नवीन शिकणाऱ्यासाठी ब्लाऊजला फिनिशिंग कशी द्यायची प्रिन्सेस कटला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं हे समोरचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे परफेक्ट। आता आपलं पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झाल्यावर ते कसं दिसतं ते पाहूया। तर पाहू शकता या प्रकारे आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालेलं आहे। कारण छोटा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी मी दाखवलेल्या नाही। बाकीचं बाही आपण फुगाबाही केलेली आहे ते पण दाखवलेलं नाही, फक्त आपण प्रिन्सेस कट कसा म्हणजे जोडायचं किंवा फिनिशिंग कशी द्यायची ते आपण दाखवलेलं आहे। तर पाहू शकता आपलं हे ब्लाऊज तयार आहे एकदम परफेक्ट। आपण हे बीट्स आहेत ते आपण तयार करून हे जोडलेले आहेत। एकदम छान असं ही फुगाबाही आलेली आहे आपली। तर दोन काठ असल्यामुळं मागच्या काठाचा उपयोग करून आपण हे बाहीला पंचकोनी गळा केलेला आहे।
तर या प्रकारे आपलं हे ब्लाऊज फिनिशिंग सहित तयार झालेलं आहे, एकदम परफेक्ट। तर फुगाबाही हे बीड्स व्यवस्थित आपण फिनिशिंगनी लावल्यामुळं खूपच सुंदर आपलं ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे। तर असेच ब्लाऊज शिवण्यासाठी किंवा कटिंग टिचिंग पाहण्यासाठी ये बाकीचे व्हिडिओ जे आहेत ते पण चेक करा। तुम्हाला प्रत्येक गोष्ट कटिंग फिटिंग टिचिंग दोन्ही दाखवलेलं आहे। तर